अंदाजा भी नहीं था कि इतना बड़ा कैफेटेरिया होगा. सगळे आयटी बेस आहे. हमारा फाइनल एम होता है प्लेसमेंट ग्रैब करना. कुठे राहता हॉस्टेलमध्ये राहता इथे? Affiliated by SKPU but autonomous. वॉज इट हेल्पफुल इन युअर जर्नी? इथं फॅकल्टी चांगली आहेत. इथे गरज नव्हती. टीचर्स के पॉइंट ऑफ व्यू से बहुत सपोर्टिव है. आउट ऑफ 10 त्या टीचरचं स्कोर कसं करणार तुम्ही? टीचर सपोर्ट करते हैं. म्हणजे इथं एक असं टीजी प्रकार आहे टीचर भाग्य. कॅम्पस कसं आहे? एक्सपेक्टेशन असते ना की इंजिनिअरिंग कॉलेजला असं पाहिजे तसं पाहिजे. मेरे हिसाब से पीसीसीओ के पहले जीएसपीएम रख सकते हैं. प्लेसमेंट कधी कसं आहे म्हणजे तुम्हाला माहिती थोडंफार काय काय आहे इथे? व्हॉट आर डिफरंट क्लब्स? स्कूल सारखं आहे का मग? म्हणजे गरज पडली नाही बंद करायची. आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे इथे? एका महिन्याचा किती खर्च होतो तुमचं राहण्याचं, जेवण खावण? हा एक कॅफेटेरिया आहे. अजून एक आमचं कॅन्टीन आहे तो सी बिल्डिंग आहे. तुम्ही असाइनमेंटसाठी चॅट जीपीटी यूज करता का? म्हणजे तुम्हाला आवडते ना कॉलेज? सेकेंड ईयर के बच्चे इतने ऊपर जाते हैं. डीवा पाटिल अकोडी कैंपस में है हम लोग. बहुत ही बड़ा कैंपस है और एक स्टूडेंट जो खुद भी यूट्यूब चैनल चलाता है, सेकेंड ईयर इसका हुआ है, काफ़ी एक्टिव है. और आपने इसको शायद देखा भी होगा मयूर, हमारे एक पॉडकास्ट में भी था. तो मयूर, डीवाई पाटिल कॉलेज कैसा है, तेरा रिव्यू क्या है? 4 सेमेस्टर यहाँ हो गए तेरे. Yes. बहुत अच्छा कॉलेज है. लाइक कोडिंग कल्चर, एकेडमिक्स एंड सब कुछ में कॉलेज मतलब बहुत हेल्प करता है. हमारा फाइनल एम होता है प्लेसमेंट ग्रैब करना. तो यह प्लेसमेंट के लिए भी बहुत अच्छा सपोर्ट प्रोवाइड करते हैं. तो मतलब कॉलेज इज ओवरऑल इज टू मच गुड. कैंपस तो बहुत बड़ा है, बहुत ब्यूटीफुल भी कैंपस है. इज आल्सो टू मच गुड. मतलब बहुत ही ब्यूटीफुल है. देखो ना कितने अच्छे, मतलब सारा इतना बड़ा कैंपस बहुत कम जगह Yes, yes. मिलता है. तो अगर कॉलेज कैंपस एंजॉय करना हो तो मेरे ख्याल से अभी रैंक 1 या सीओईपी का भी कैंपस भी खराब हो गया ना, क्योंकि रोड्स की वजह से. ये कैंपस में तो रैंक 1 हो सकता है. Yes. ये टीचर्स के पॉइंट ऑफ व्यू से बहुत सपोर्टिव है. तू कह रहा है Yes, अटेंडेंस teacher बहुत कंपलसरी नहीं है? मतलब ऑफिशियली तो होता है बट टीचर सपोर्ट करते हैं. ओके, मतलब अगर तुम अच्छे एक्टिव हो और टीचर्स की नज़र में हो, पॉजिटिव हो, तो Yes. तेरा अटेंडेंस अच्छा है. बताना नहीं है. राइट. तो यूट्यूब चैनल इसने करा है और सक्सेसफुली करा है. तो अगर ऐसे एक्टिविटीज़ आप करते हो ना तो टीचर्स भी आपको हेल्प करते हैं. ऐसा इसका भी मानना है. वैसे अगर तू कॉलेज लिस्ट बना रहा है यस. अब फिर से, क्योंकि तेरा भाई भी है अभी, जैसे तू बता रहा था अभी भाई भी है, तो तेरे हिसाब से लिस्ट में कौन कौन से कॉलेजेस होंगे पुणे के? ऑफ कोर्स सीओपी हम एज अ सेफ साइड रखते हैं. पहला, टॉप मतलब correct. एट्रोफ्रीज ना हो सके इसीलिए. हाँ, देन सेकंड में पीआईसीटी, वीआईटी, वीडब्ल्यूआईटी. देन वीआईटी वीडब्ल्यूआईटी एक ही हो गया अब. हाँ. हाँ, देन आफ्टर दैट हम मेरे हिसाब से पीसीसीओ के पहले जीएसपीएम रख सकते हैं. जीएसपीएम ताठवड़े वाला कैंपस. अच्छा हाँ. एंड उसके बाद पीसीसीओई, देन डीवाईपी और अच्छा. हाँ. नहीं, मैं तो सारी जगहों पे आ रहा हूँ, लेकिन अगर आप कंपेयर करो ताथवड़े का, तो डीवाई पाटिल बेटर है या ताथवड़े बेटर है? ताठवड़े बेटर है. ओके, नाइस. वैसे ये कॉलेज काफ़ी मज़ा आ रहा है, अच्छा लग रहा सपोज है. एनीवन तुम्हारी ब्रांच कौन सी है? मेरी ब्रांच आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड डाटा साइंस. राइट, बहुत बढ़िया. Suppose anyone wants to explore college campus and suppose anyone wants to do masters वगैरह, so उसका मेरे हिसाब से जीएसपीएम ताठवड़े मतलब प्लेसमेंट गोल नहीं है तो डीवाईपी में बहुत अच्छे एक्टिविटीज़ वगैरह होती रहती है. तो बेटर है. कॉलेज फेस्ट वगैरह हाँ, या बहुत अच्छा होता है. सारे क्लब्स वगैरह यस, क्लब्स वगैरह एक्टिव है तो, सारा. तू कौन हाँ, से क्लब? मतलब मैं जॉइंट डीएसए हेड हूँ. एक हमारा क्लब है सीएसआई, तो वहाँ मैं एज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर पे हूँ. बाप रे, वाह. सेकेंड ईयर के बच्चे इतने ऊपर जाते हैं. हाँ, मतलब पहले क्या होता है, इंटरव्यूज़ होते हैं तो ऑलमोस्ट बहुत सारे बच्चे आते हैं इंटरव्यू में. तो मेरे पोस्ट के लिए बहुत बच्चे आए थे तो उन्होंने मुझे सिलेक्ट किया. इंटरव्यू वगैरह होता है. नाइस. तो काफ़ी एक्टिविटीज़ यहाँ कर सकते हो. कॉलेज बहुत अच्छा है, इनका रिव्यू बहुत अच्छा है. राइट. सो आप भी सिलेक्ट करते हो, सोच सकते हो इस कॉलेज के बारे में, है ना. लिस्ट पे अपने ये ऊपर रह सकता है. ठीक है, चलो और कुछ एनीथिंग? जस्ट अब कॉलेज अच्छा है, जितने मार्क्स आए हैं अकॉर्डिंग टू दैट कॉलेज ले लो और अच्छे से पढ़ाई कर लो, प्लेसमेंट तो लग ही जाएगी. और कॉलेज लेते वक्त ये भी देखना चाहिए कि पास का कॉलेज कौन सा है ना. जैसे इसने कहा था एक बार मुझे, अभी कस्टमाइज होनी चाहिए खुद की लिस्ट खुद के लिए. इस किसी भी लिस्ट पे ब्लाइंडली फोकस नहीं करना है. सपोज कोई कॉलेज हमारे घर से बहुत मतलब पास होगा और उसका अच्छा खासा है तो हमें उसको प्रेफरेंस देना चाहिए रादर देन कॉलेज जो हमारे पास से दूर है. तो ये भी बहुत इंपॉर्टेंट पॉइंट है. हर साल 15 लाख इंजीनियर्स में से 90% को जॉब नहीं मिलता. क्यों? स्किल गैप. मैं खुद टियर 3 कॉलेज से आया हूँ एंड टुडे आई एम असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट इन बार्कलेज. कैसे? मैंने वो स्किल गैप टाइम टू टाइम अपस्किलिंग करके फिल किया है. गाइस, आज के टाइम पे अपस्किलिंग इज द ओनली स्किल दैट इज नीडेड. मैं 15 साल से कैंडिडेट्स को हायर भी कर रहा हूँ और उन्हें पढ़ा भी रहा हूँ एंड बेस्ड अपॉन दैट एक्सपीरियंस आई कैन टेल पाइथन एंड जेएनएआई इज द फ्यूचर. गाइस, हाय, आई एम संकेत और मैं आपके लिए लाया हूँ पाइथन एंड जेएनएआई का एक ऐसा क्विक स्टार्टर कोर्स विच विल मेक यू इंटर्नशिप रेडी. सो
आज डी वाई पाटिल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यहाँ पर है और इसका कैफेटेरिया बहुत बड़ा है। अंदाजा भी नहीं था कि इतना बड़ा कैफेटेरिया होगा। और आज हम कुछ फ्रेंड से मिल रहे हैं आपके, जानेंगे कॉलेज कैसा है, ठीक है। और लेट अस स्टार्ट विथ इंट्रोडक्शन। मराठीमध्ये ठेवूया, ठीक आहे। और ओम चौधरी फर्स्ट इयर ITD. आता फर्स्ट इयर IT ब्रांच होती का? हो किती पर्सेंटाइल होता तुला? 96.82. ओके. नकुल अलोने फर्स्ट इयर आणि सीईटीचे पर्सेंटाईल 96.51. ओके. मोहम्मद अल्ताफ राजा 95.57% और आता कुठे IT? IT ब्रांच सगळे ITच हो. आहे. वन डिव्हिजन. एकच बिझनेस. नाव तुझं? ऋषी जाधव सीईटीला 96.71 IT डिपार्टमेंट. ओके. मग तुम्ही जसं म्हटलं जळगावचे आहे, संभाजीनगरचे, इथे मला भेटलात हो आता कॉलेजला. म्हणजे मित्र खूप चांगले इथले हो फ्रेंड्स, आणि सगळेच बाहेरचे आहे का मोस्टली? हो हा बाहेरचे सर्व लोकल बाहेर. कमी आहे 98% बाहेरचे पाहिजे. कुठे राहता? हॉस्टेलमध्ये राहता इथे? हा कॉलेजचं. कॉलेजचं हॉस्टेल आहे. हा म्हणजे प्रायव्हेट हे आता जे कन्स्ट्रक्शन मध्ये कॉलेजचं हॉस्टेल मध्ये. ओके. म्हणजे कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळतो का? दोन हो. हॉस्टेल जुना आणि एक न्यू. ओके. हा. नवीन आता कन्स्ट्रक्शन. अच्छा. जे कन्स्ट्रक्शन चालू आहे हा ना, ते समोरचं ही आहे. मोठी हा. बिल्डिंग ही निवड. ओके ओके जुन्या हॉस्टेलमध्ये मी PG गेला. ओके ओके. मग हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळतं का सगळ्यांनाच? हो हो. भेटतं. हॉस्टेलमध्ये हो तुमचं ऑटोनॉमस आहे ना कॉलेज? हो हो, ह्या autonomous वर्षी आहे. म्हणजे आम्ही- युनिव्हर्सिटीच्या अंडरच आहे ना पुणे? हा affiliated by SKPU but autonomous. ओके ओके. आता गणितांबद्दल म्हणजे आपण बोलत होतो हो. की तुम्हाला कधी माहित पडलं, कसं तुम्ही जॉईन झालात आणि वॉज इट हेल्पफुल इन युअर जर्नी? ऍक्च्युअल मध्ये 12 स्टार्टिंग मध्ये म्हणजे आमचे जेव्हा ऑफलाईन क्लासेस मध्ये मॉक टेस्ट व्हायचे, तर म्हणजे एवढे वेल प्रिपेअर्ड नोट्स नसायचे. मग युट्यूब वरती फ्री बॅच जी होती बीटा, त्याच्यावरून आणि ते PDF फॉर्म मध्ये आपण गणितन ॲप डाउनलोड केलं होतं, त्याच्यावर PDF भेटायचं. मग तिथून नोट्स पासून स्टार्ट केलं होतं. तर मिड एक याच्या दिवाळी नंतर आपलं सिग्मा बॅच आला होता, क्रॅश कोर्स. क्रॅश कोर्स आला होता. तर 3 मंथ तिथून आम्ही वेल प्रिपेअर्ड केलं होतं आणि बुक्स पण आम्हाला फ्री भेटलं होतं त्या क्लासमध्ये. बीटा 2.0 आणि ते नंतर फ्री भेटलं होतं. तू कुठले तसं? जळगाव. जळगाव. तर जळगाव तिथे तू ऑफलाईनला जात होता आणि मग हा. ऑनलाईन आम्ही इथून केलं. आवडलं तुला सगळं? नाईस. ऍक्च्युली माझी 11th झाली नव्हती. क्लास लोकल क्लास होते आपले तालुक्याच्या ठिकाणी. त्यानंतर संभाजीनगरला लावलेत, पण 11th असल्यामुळे काही जमलं नाही. अच्छा. नंतर सिनियर्स कडून तुमचं बीटा बॅचचं कळालं. नंतर सिग्मा बाय केली आणि त्यावरून पुरं सीईटीचा सिलेबस मॅथचा करून टाकला. चांगलं झालं आणि व्यवस्थित. नंतर मग परत काउन्सिलिंगला पण होतो. काउन्सिलिंगला तुला बरोबर म्हणजे हेल्प हो. झाली पूर्ण? हा कॉलेज List चांगलं वगैरे सगळं हो. झालं. लिस्ट वगैरे भेटली. नंतर मग तिथंच प्रीमियम बॅच मध्ये होता का तिथे? हो ओके. मी सर्वात पहिले आपली अल्फा बॅच होती ना जेई साठी, तिच्यात एनरोल केलं होतं. जेईच्या Test क्वेश्चन. series, हा हा. टेस्ट सिरीज. तिच्यातून टेस्ट सिरीजला म्हणजे टेस्ट सिरीज मधलेच क्वेश्चन आले पेपरला. त्याच्यानंतर मी आपली बीटा 3.0 प्रीमियम जॉईन केली सीईटीच्या मॅथ साठी. अच्छा. तिच्यामुळे मला मॅथ मध्ये चांगले मार्क पडाले सीईटीला. ओके. इंजिनिअरिंग मॅथ्स वगैरे तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आपलं इंजिनिअरिंग हा. मॅथ्स असतो? हो. हो पण इथं फॅकल्टी चांगले आहेत. याची गरज नव्हती आणि तुम्हाला. बेसिक म्हणजे इंजिनिअरिंग M1 M2 म्हणजे 12चं बेसिक क्लिअर असल्यामुळे मग काय कसं आवश्यक तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे चालतं? विदाउट क्लासेस होऊन जातं. टीचर मिळाले. हो. ओके. आणि टीचर्स तसे चांगले आहेत फॅकल्टी चांगले हो मॅथचे पण फॅकल्टी. फॅकल्टी चांगले आणि ऑटोनॉमस झाल्यामुळे थोडं सिलेबस मध्ये डायल्युशन झालं आमच्या डिपार्टमेंट किंवा ब्रांचला. Autonomous मुळे, हा. हो. मग त्यामुळे पूर्ण SPPU ची जी आपण रेफर करतो ना त्याची गरज पडत नाही. डिफिकल्टी लेवल कमी केली. हो डिफिकल्टी लेवल कमी. क्वेश्चन बँक पण मिळतं का तुम्हाला? हो क्वेश्चन हो. पेपर त्याच्यातलेच प्रश्न आहेत. नाही त्याच टाईपचे येतात फक्त थोडे हो. नंबर्स चेंज असतात. ऍज अ रेफरन्स चला, आपण टीचर बद्दल बोलतोय. आउट ऑफ 10 काय टीचरचं स्कोअर कसं करणार तुम्ही? टीचिंग मध्ये आउट ऑफ 10 आउट ऑफ 9 देऊ, कारण तू खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहे. शिकवतात. सपोर्टिव्ह आहे आणि जर लक्ष नाही दिलं तरी शिकवतात ते हो. जीव तोडून. की अच्छा. असं जे लक्ष देत आहे त्यांना समजलं पाहिजे. असं फ्रेंडली आहे. नंतर जरी आपण नाही समजलं पर्सनली जाऊन आपण जरी विचारलं तरी सपोर्ट करतो. पर्सनल सपोर्ट हो हा म्हणजे इथं एक असं TG प्रकार आहे टीचर गार्जियन. त्याच्यामध्ये म्हणजे खूप हेल्पफुल असतात. जर काही आपले प्रॉब्लेम्स असतील किंवा आता आमचे CCA होतात ऑटोनॉमी युनिट टेस्ट नाहीये, तर ते CCA मध्ये जर आम्ही अब्सेंट असलो तर 0 भेटतात. पण जर TGचे कन्सर्न एक व्हॅलिड रिझन मुळे अब्सेंट असलो तर ते आम्हाला अच्छा. इतकं कन्सिडरेट आहे. हा. TG मग टीचर चांगले आहेत. हो, कॅम्पस कसं आहे? कॅम्पस चांगला आहे. खूप मस्त आहे. हो. हे तुमचं मन रमलं येते एकदम. हा. तुम्ही म्हणजे काही एक्सपेक्टेशन असते ना की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं पाहिजे तसं पाहिजे,
तर तुमचं एक्सपेक्टेशन फुलफिल झालं काही ते हो झालं बरं एक मोठा कॉलेज पाहिजे होता, हो तुला काही बोलायचं? सर ऍक्च्युली म्हणजे कॉलेजनी स्टार्टिंग पासूनच स्टेप घेतलाय प्लेसमेंट कडे जाण्यासाठी. आता आम्हाला फर्स्ट इयर पासूनच ऍप्टिट्यूड शिकवतो अच्छा, बाहेरची फॅकल्टी. एसएचएल टेस्ट पण होता फर्स्ट सेमला पण ऍप्टिट्यूड शिकवलं आणि आता जस्ट 3 दिवस झाले. म्हणजे सर त्यांनी ना बाहेर एक कंपनी आहे की पार्टनरशिप केलेत. प्रत्येक सेमला ना तुमचे ट्रेनर येतात आम्हाला. ओके. 12 आवरचा सेशन राहतो 2 दिवसामध्ये. 6 आवर 1 डे 6 आवर 1 डे. मग त्यामध्ये त्याने आपल्याला ऍप्टिट्यूड म्हणा, रिझनिंग म्हणा, लॉजिक म्हणा, अशा गोष्टी जे प्लेसमेंटला इम्पॉर्टंट आहे ते शिकवतात आणि त्या बेसवर लगेच SHL म्हणून एक टेस्ट घेतात त्यांनी त्यांच्याच फॉर्मॅटमध्ये. प्रत्येक सेम मध्ये 12 आवर्स ऑफ हे असतं टीचिंग असते session ऍप्टिट्यूड. असते. नाईस. फर्स्ट सेमला 12 आवर झाले. आता 3 दिवसापूर्वी 12 आवर झाले. मस्त आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी. हा. म्हणजे प्लेसमेंट रिलेटेड त्याचं प्लेसमेंट कधी कसं येतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे थोडंफार? आणि प्लेसमेंट ठीक ठाक आहे प्लेसमेंट म्हणजे आता तर आम्ही फ्रेशर्स म्हणून First year च आहे. त्यामुळे काही ज्यादा माहित नाही. माहित नाही तुम्ही कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलू, म्हणजे अपार्ट फ्रॉम अकॅडमिक्स काय काय आहे इथे? व्हॉट आर डिफरंट क्लब्स? क्लब्स खूप सारे, जसं NCC आहे, NSS क्लब्स आहे, त्याच्यानंतर GDSC आहे, गुगल क्लब्स आहे, क्लाउड्स वगैरे आहे आणि त्याच्यानंतर विहांग क्लब्स आहे. म्हणजे असं जर ऍक्टिंग किंवा सिंगिंग मध्ये असं फील्ड मध्ये क्लब आहेत. खूप ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्हिटी आणि फर्स्ट इयरला घेतात का त्याच्यात? फर्स्ट इयरला म्हणजे जे मोठे क्लब्स आहेत ना JDSC वगैरे त्यांना सेकंड इयर पासून ऍडमिशन घेतात. जे छोटे अदर फ्रॉम अकॅडमिक्स आहेत ना, जसं विहंग म्हटलं आपण, TEDx म्हटलं, त्यामध्ये TEDx. घेतात तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेतात त्यांची आम्ही हायर करतात. ओके, नाईस. फर्स्ट इयर मध्ये पार्टिसिपेशन आहे म्हणतो हो, मला. आहे. मस्त रे. आणि कॉलेजला बंक करता येतं की अटेंडन्स खूप? अटेंडन्स सिरियस 75 इज मॅन्डेटरी. अटेंडन्सचा रेट स्ट्रिक्ट आहे. 75%. हो. आणि नाही केलं तर? डिटेन्शन लिस्ट आणि मग काय होतं डिटेन्शन लिस्ट मध्ये आलं की? पेपरला बसून मग डायरेक्ट नेक्स्ट इयर द्यायचं. अरे बापरे, इतका? आणि युनिफॉर्म पण कंपल्सरी आहे? हा, हो. युनिफॉर्म कंपल्सरी. स्कूल सारखं आहे का मग? हा स्कूल टाइप आहे पूर्ण. खूप स्ट्रिक्ट आहे, जास्त पण नाही. बॅलन्स आहे. हो. मी बंक करू शकतो? हो. बंक केलं की Present कुठे जरा- जाता मग तुम्ही? कुठे जाता बंक केलं की? म्हणजे आज आम्हाला बंद करणे अजूनपर्यंत केले मी पण 1 वर्ष झालं ना, कधी बंक केलंच नाही का? नाही म्हणजे गरज पडली नाही बंद करायची. सॅटर्डे संडे ऑफ सॅटर्डे संडे अच्छा, मंडे टू फ्रायडेच आहे. आणि एक दिवस हाफ डे असतं. ते खूप चिल आहे. हा. 2-2.5 दिवस मला असंच मिळतंय. हो. आणि त्याचं कॉलेज टायमिंग काय आहे? 8-10 ते 30. अच्छा, 8 ते 3 म्हणजे. हो. आणि रेग्युलरच लेक्चर्स असतात त्याच्यात? हा बॅक टू कंटिन्यू. बॅक एक एक हा. एक तास एक तास. हो कंटिन्यू लेक्चर्स आणि 2 ब्रेक असतात. आणि डेली प्रॅक्टिकल्स पण असतात. वर्कशॉप आणि हे सगळं practical. वर्कशॉप, फिजिक्स, केमिस्ट्री लॅब्स वगैरे, BEE. दररोज एका विषयी दिले आपण. आणि कम्प्युटर IT पण सुरू झालंय तुमचं? Yes. म्हणजे कोडिंग वगैरे? हो. हा फर्स्ट सेमला आम्ही C++ हे होतं आणि आता सेकंडला जावा आहे. जावा. अच्छा, हे सगळं झालं. हा. आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे इथे? म्हणजे तुम्ही बाहेरचे आलेत ना, हो. एका महिन्याचं किती खर्च होतो तुमचं? राहण्याचं, जेवण खावण? 10,000. म्हणजे राहण्याचं किती येते फीस? डिपेंड करतं PG वर. 4 ते 4 to 5,000. 5,000. आणि जेवणचं पण 5,000. इथे जेवण कसं आहे कॅफेटेरियामध्ये? चांगले आहे. Cafeteria मध्ये चांगलं. म्हणजे मला खूप स्वस्त वाटतंय. प्राइसिंग खूप छान आहे. Affordable. हा एक कॅफेटेरिया आहे. अजून एक आमचं कॅन्टीन आहे, तो C बिल्डिंग आहे. कॅन्टीन पण आहे? Canteen हो, पण आहे. इतका मोठा कॅफेटेरिया असून हो, canteen. पूर्ण गर्दी होऊन जाते. म्हणजे या ब्रेकमध्ये जर आले ना पूर्ण फुल होऊन जातं. अच्छा, कारण की इतकी मोठी युनिव्हर्सिटी आहे. आणि स्क्वेअर गार्डन मध्ये स्नॅक्स टाइम साठी स्नॅक्स छोटा कॅफे. कॅम्पस खूप सारा काही आहे. आणि खेळायचं असेल तर, क्रिकेट वगैरे खेळायचं असेल तर समोर ग्राउंड आहे. ज्ञान शांती म्हणून स्कूल आहे त्याच्या समोर मोठा क्रिकेट ग्राउंड. तुम्हाला यूज करता आम्हाला ऍक्सेस आहे. अजून कोणकोणते स्पोर्ट्स आहे मग इथे? C बिल्डिंग मध्येच छोटा जिम खाना म्हणून आहे, तिथं बाकी इंडोअर्स आहेत. आणि आता हॉस्टेलचं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच्या खाली अंडरग्राउंड पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स बनवलं. Almost कॅरम, चेस सगळं आहे. जिम पण आहे, कबड्डी, फुटबॉल ग्राउंड. ते आता हॉस्टेलमध्ये बांध. ओके, जिम पण आहे प्रायव्हेट जिम. अच्छा. पण तुम्हाला ते पॅकच मिळत असेल नेहमी, इतके लोक आहेत. म्हणजे तुम्हाला मिळतं का यूज करायला? कारण की इतके खूप मोठं आहे ना campus. आणि म्हणजे कोणी जनरली जात नाही तिथे. कॉलेज टाइम मध्ये गेले चालतं. अच्छा, चालेल. 5:30 पर्यंत. बस तुम्ही खूप खुश आहात मला वाटतं. हो. है ना? तिला एक शेवटचा प्रश्न, म्हणजे शेवटचं म्हणजे एक इम्पॉर्टंट प्रश्न. हे लिस्ट बनवणार आहे आता मुलं, है ना? तुम्हाला मी म्हटलं की आता लिस्ट बनवा, म्हणजे आता तुम्हाला जास्त नॉलेज आहे. म्हणून तुमची लिस्ट कशी असणार पुण्याच्या कॉलेजची, फ्रॉम टॉप टू
जसं आपण म्हणू पहिला COEP आहे, हो तर दुसरा कोण असणार आहे? हो. CICT, तिसरा VIT, चौथा PCC. TCCOE, पाचवा EVG. PVG, छठवा आमचं कॉलेज DY पाटील कॉलेज म्हणजे तातोडेपेक्षा हा चांगला आहे. हो माझी तुला रावेत लिस्ट CCC रावेतपेक्षा पण हा चांगला आहे. हो चांगला आहे. तुला तुझ्या माझी लिस्ट तुम्ही जे सांगितलं तशीच होती माझी लिस्ट सेम. अच्छा IGUP. तुमची पण एकच स्किल आहे. हा सिक्वेन्स असला पाहिजे ना. हो AISMS पेक्षा पण चांगला आहे. हो माहिती तुम्हाला तुमचे हो कुठे try माझे केले? मित्र आहेत ना AISSMS ला पण आहे आणि AISSMS IOIT ला पण अच्छा, तर तुम्हाला असं वाटतं की DY पाटील चांगले आहे. हा खूप छान आहे. असं आतापर्यंत जेव्हा ऑटोनॉमस नव्हतं ना तेव्हा 5th 6th पोझिशनवर होता. आता आम्ही जे फर्स्ट इयर आलो तेव्हापासून ऑटोनॉमस झाले. आता थोडे प्लेसमेंट ओरिएंटेड इनिशिएटिव्ह वगैरे घेत आहेत ओके तरी इम्प्रुव्हमेंट होईल वाटतं. ओके आणि सिलेबस पण आमचं असं केलंय म्हणजे असं M3 हा आमचा असा येणार की तो IT ओरिएंटेड असणार. ब्रांच ओरिएंटेड सिलेबस SPPU चं पूर्ण वेगळं केलेलं आहे. प्लस तुमच्या पुढं त्याचं ऍप्लिकेशन होईल ह्या हिशोबाने. हा आणि बाकी मस्ती मजाक कसं आहे म्हणजे चिल आहे खूप मस्ती करता. हो 8 to 3 कॉलेज त्याच्यानंतर काय करता? ऍक्च्युली कॉलेजमध्येच होतं सगळं. क्लासमध्ये होतं का? हा. ठीक आहे. गर्लफ्रेंड वगैरे काही खूप सिन्सिअर आहात का? नाईस. आणि फिरायचं असेल तर कुठे जाता मग इकडे? भरपूर ठिकाणी हो लोणावळा असेल. गेलात तुम्ही कधी? भरपूर. हो कुठे गेले लोणावळा? टायगर पॉइंट वगैरे टायगर पॉइंट, अजून गोराडेश्वर गुराळेश्वर जातो खूप जवळ आहे. जवळ आहे. आणि रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळं हा आकुर्डी स्टेशन एकदम पुणे पण जाऊ लोकल केलं आम्ही. कुंडमाला गेला कधी? नाही तिथं जे स्टेशन आहे ना, नेक्स्ट स्टेशन जे आहे देऊच्या नंतर स्टेशन आहे तिथे थांबला की कुंडमाला म्हणून एक आहे मंदिर आहे आणि तुला पाणीचं झरणा वगैरे येतो तिथे. खूपच जवळ आहे तुमच्या. हो, आता पावसाळा आला ना जवळ. ऍक्च्युली उन्हाळ्यात जास्त जमलं नाही तर. हा अच्छा. तुम्हाला काय वाटतं काउन्सिलिंग गरज असते का काउन्सिलिंगची की स्वतः पण करू शकता? आता जसं सगळे स्टुडंट्स हे स्टार्टिंग पासूनच काहीतरी म्हणजे माइंडसेट करून घेतात की मला या कॉलेजमध्ये जायचं हा कॉलेज आहे. मग सगळेच आता हे करतात की वी वॉन्ट टॉप 10 कॉलेजेस ऑफ पुणे, वी वॉन्ट टॉप 10 कॉलेजेस ऑफ मुंबई. हा. तर तसं मी स्वतः काउन्सिलिंग स्वतः केली होती. अच्छा. हा ऍक्च्युली घेतलं पाहिजे सर, कारण की सीईटी झालं समजत नाही की कोणतं कॉलेज सिक्वेन्स कशी घ्यावा. त्यामुळे ओके म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. एक वर खाली झालं तर कारण की आता सपोज आपल्याच कॉलेज कन्सिडर करू आपण. आता हे ऑटोनॉमस झालं जसं की आज तुम्ही व्हिजिट दिला इथं. आता एका कॅन्डिडेटला माहित नसेल इथले काय प्लस पॉईंट आहेत काय मायनस पॉईंट आहेत तरी पण इन अप्रोप्रिएट पोझिशनला जर आपला हा कॉलेज ठेवला असेल त्यांनी तर तुमच्या थ्रू त्याला कळेल ना मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही. त्यामुळे इम्पॉर्टंट वाटतं कॉन्स्टिट्यूट. एक वर खाली झालं की खूप म्हणजे हो भरपूर फरक पडतो सर. स्वतः करू शकतो पण मग त्याला खूप चांगली रिसर्च पाहिजे. इतकं चांगलं रिसर्च पाहिजे की बाबा आणि तुम्ही ऍक्च्युली खूप- सर तेवढं कॉलेजेसविषयी नॉलेज नाही राहत नवीन हा. स्टुडंटला. त्याच्यासाठी म्हणजे त्यामुळे काउन्सिलिंग गरजेची आहे. सिनियर्सचे खूप कॉन्टॅक्ट असले पाहिजे मग आपण स्वतः करू. किंवा रिसर्च करा. आता हा. तुम्ही असाइनमेंट साठी ChatGPT यूज करता का? हो हो ते उत्तर देते ChatGPT. हो सोपं झालं म्हणजे वाहतूक सगळं. हो आम्हाला त्याचं असाइनमेंट्स कमी आहे. अच्छा. असे CCA वगैरे होतात ना त्याच्यात. मग प्रेझेंटेशन वगैरेच होतात जास्त. रिटर्न वर्क कमी आहे. मग प्रेझेंटेशन देता तुम्ही? हा प्रेझेंटेशन आता आमचं इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं होतं तर इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं त्याच्यामध्ये एक मॉडेल घ्यायचा आणि तो मॉडेल पूर्ण एक्सप्लेन करायचा आपण. तो आमचा एक CCA असेसमेंट होता. अच्छा. अजून एखादा भारी प्रोजेक्ट तुमचा काही असं? एक फिजिक्स होतं सर. घरातलं लाईट बिल येतं ना त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करून आम्हाला दाखवायचं. सॉफ्टवेअर थ्रू? नाही नाही आणि मॅन्युअली होतं पण पुरा याचं युनिट किती सगळं आणि दुसरं ते प्रॅक्टिकल कोणत्या सब्जेक्ट मध्ये होतं असं? फिजिक्स मध्ये पण आणि ट्रिपल मध्ये. इंग्लिशलाच तर? आणि एक इंडियन नॉलेज सिस्टीम IKS IKS म्हणून एक नवीन सब्जेक्ट आलेला आहे. SPP रिलेटेड ICS आलं. IKS आले मग त्याच्यामध्ये फील्ड म्हणजे असं काहीतरी हिस्ट्री वगैरे असते ना? हो. हा म्हणजे particular- VIT मध्ये पण मी ऐकलं. हिस्ट्री नाही सर पण जुन्या काळात टेक्नॉलॉजी म्हणजे हा, सायन्स म्हणजे- कसं वर्क कसं करायचं होतं. त्या टाईप. प्रॉपर हिस्ट्री नाही पण किती सब्जेक्ट आहे तुम्हाला? भरपूर सब्जेक्ट खूप आहे पण रिटर्न एक्झाम्स 5 to 4 सब्जेक्ट ऑनलाईन नसते का एक्झाम तुमची? नाही नाही सगळे रिटर्न आहे. हो म्हणजे तुम्हाला आवडते ना कॉलेज? हो पॉझिटिव्ह आहे ना सगळ्यांना सांगू आपण कॉलेजचं. कॅम्पस तरी बघितलंच आहे खूप मस्त आहे. टीचर्स पण चांगले आहेत आणि टीचर्स. तुमचं फीडबॅक पण चांगलं आहे आणि राहायला वगैरे सोय चांगली आहे. हो हा एरिया पण चांगला आहे एरिया खूप. छान आहे. हो एरिया पण चांगला.
कनेक्टिव्हिटी छान आहे, स्टेशन जवळ आहे ना. स्टेशन खूप जवळ आहे. नाईस. म्हणजे हाच मला करायचं होतं आज. मुद्दा हाच होता, तुमच्या थ्रू गेलं तर ते एक वेगळं वाटतं ना मुलांना. हो. त्यांना एक ऑथेंटिकेट किंवा मुलंच सांगताय हा आणि तेच पाहिजे होतं मला. आता मी अजून 2-3 कॉलेजला जाऊन आलो. थँक्यू. मी अजून डेल्टामध्ये जॉईन आहे त्यामुळे तुम्ही कळलं का 3 वाजता सेशन आहे. अच्छा अच्छा. सेशन म्हणजे असंच बोलून हा, ते- भेटायला आलं तर असं होतं. बढिया मस्त. काय काही मग बोलायचं तुम्हाला आपल्या ज्युनियर्सला एखादा सेंटेन्स शेवटचा? मला जे विचारायचं तुम्ही विचारलं, आता तुम्ही एनिथिंग? बस हार्डवर्किंग करत राहा. बाकी हे सगळं कॉलेजेस वगैरे याच्यापेक्षा पण भारी भारी कॉलेजेस आहे. हा पण कॉलेज भारी आहे. पण जर आपण हार्डवर्क केलं आणि जे आपले ऍक्च्युअल ड्रीम्स असतात, 11th मध्ये तर सगळ्यांचे ड्रीम्स IIT असतात, पण आपले कमी एफर्ट्समुळे आपण हळूहळू खाली येत जातो. मग ते व्हायला नको पाहिजे. स्टडीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. कीप गोईंग. ऍक्च्युली ज्यांचं एक्झाम चालू आहे त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल एक्झामवर फोकस केलं पाहिजे आणि एक्झाम जर फोकस केलं तर कॉलेज ऑटोमॅटिक चांगलं होतं. आता कॉलेज एक्झाम झाले, आता काउन्सिलिंगचा टाइम आहे. काउन्सिलिंग तर घ्यायलाच पाहिजे. हा. तो कॉलेज म्हणजे कॉलेज एक लिस्ट निवडताना प्रेफरन्स नीट दिला तर चांगलं कॉलेज लागतं, पण जरी एखाद वेळेस नाही लागलं तरी त्या कॉलेजमध्ये आपण आपलं बेस्ट केलं तर त्याच्यात पण आपलं चांगलं होऊ शकतं. आणि कॉलेजमध्ये बेस्ट हे असतं की मित्र चांगले मिळाले पाहिजे. हो. जे तुला इथे फ्रेंड मिळतं, सर्कल. यू गेट अ गुड फ्रेंड हा. सर्कल हिअर. हा, फ्रेंड सर्कल मॅटर करतो. आता जेव्हा आपण ऍडमिशन प्रोसेससाठी येऊ, जेव्हा इन्क्वायरी करू, तेव्हा कॉन्टॅक्ट केलं तर आपल्याला कळून जाईल समोरचा कसा आहे, आपल्यासोबत मैत्री होईल त्याच्यात. तसंच हळूहळू फ्रेंड सर्कल बनत जाईल आपला. कारण की ऍट द लास्ट फ्रेंड सर्कल पण आपल्याला मॅटर करतं. स्टडीमध्ये म्हणा, इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये म्हणा, किंवा इमोशनल सपोर्टमध्ये म्हणा, एक्सेट्रा. त्यामुळे स्टडी सर्कल, फ्रेंड सर्कल चांगला पाहिजे आपल्याला. तो आई एम श्योर आप सबको बहुत कुछ जानने मिला इन चारों से कि कॉलेज कैसा है डीवा पाटिल. और कैंपस तो बड़ा ब्यूटीफुल है. आज का वेदर भी बहुत अच्छा लग रहा है. हम जिस दिन पहुंचे यहाँ पे, और यहाँ पे पढ़ाई भी होती है, स्ट्रिक्ट भी है. साथ में जैसे कह रहे हैं कि मस्ती भी होती है. 3 बजे का आपको बहुत सारा फ्री टाइम भी मिलता है. 2-2.5 दिन का ऑफ तो बहुत बड़ी बात है. और अच्छा ऑफ है जो आप यूटिलाइज कर सकते हो. काफी पॉजिटिव है इस कॉलेज को लेकर. चलो बहुत बहुत अच्छे, ऑल द बेस्ट. आपको सबको अच्छा कॉलेज मिलेगा. हम सब All the हमेशा best. आपके साथ रहेगा, नहीं तो हमेशा आपके All साथ the रहेगा. बाय.